लय भारी, लय तगडी किंमत मिळेल इंटरनॅशनल मार्केट मध्ये याची. हा हॅलो, राजशेखर बोलतोय. मी बोलतोय. रणजितही मारला गेला. मेजर राठोड, मी तुझीच वाट बघत होतो. सर. हॅव अ सीट. येस सर, थँक्यू. आजच्या हेडलाईन्स तर तू वाचल्याच असशील. येस सर. सर, तुम्ही रणजित आणि आरडीएक्सच्या हत्येबद्दल बोलताय ना? गेल्या 3 दिवसातली ही चौथी घटना आहे. 4 जणांचा खुलेआम खून करण्यात आला. माहिती आहे सर. मग तर तुला हेही माहित असेल की 4ही जण नॉन क्रिमिनल होते आणि छोट्या नारांसाठी काम करत होते. याचा अर्थ हाच होतो की हे गँगवॉर आहे. सर, तसंच दिसतं हे सगळं. पण छोट्या नारंगच्या माणसांवर हात टाकायचं धाडस कोण करू शकते सर? वेल, कोणी तर त्याचा शत्रू असेलच. सर, छोटा नारंगचा शत्रू कोणी असेल तर तो आहे इक्बाल खत्री. पण इक्बाल खत्री हे हल्ले नाही करू शकत, कारण एकतर तो दुबईत किंवा कराचीत फिरत असतो. नो, नॉट एनीमोर. आम्हाला इंटरपोलवरून अशी बातमी मिळालेली आहे की इक्बाल खत्री नेपाळ बॉर्डरवरून भारतात दाखल झालेला आहे. त्याचा अशा प्रकारे भारतात प्रवेश करणं एका खूप मोठ्या धोक्याचा संकेत आहे. आणि त्याने एखादा मोठा धोका निर्माण करण्याआधी माझी इच्छा आहे की तुमच्या कमांड फोर्सने त्याला शोधून काढावं. सर, कमांड फोर्स असताना इक्बाल खत्री त्याच्या कुठल्याही धोकादायक कारवायांमध्ये यशस्वी कधीच होऊ शकणार नाही. हा मी तुम्हाला शब्द देतो. हॅलो. शायना. येस चीफ. 5व्या मिनिटाला मला तू हेडक्वार्टर्सला हजर हवी आहेस. आय बी देअर इन 5 minutes, चीफ. यस चीफ. साहिल, तुझ्याकडे ऑफिसला पोहोचण्याकरता फक्त 4 मिनिटं आहेत. ओके चीफ. गुड. 4 मिनिटं. येस चीफ. मोनिशा, तू ऑफिसला 2 मिनिटात पोहोचू शकतेस? आय एम इन ऑफिस चीफ. दॅट्स गुड. मला प्रोजेक्शन रूम मध्ये भेट. येस चीफ.
Hello. Abhinav Sanyal here. अभिनव राठोड हियर. तुला फक्त 5 मिनिटात हेडक्वार्टर्सला पोहोचायचं आहे. Right away, sir. I'll be there in 4 minutes. दॅट्स गुड. गाइस, वी आर इन अ मेस. इक्बाल खत्री. तुम्ही सगळ्यांनी इक्बाल खत्रीचं तर नाव ऐकलंच असेल. इक्बाल खत्री हा तर तोच अंडरवर्ल्ड डॉन आहे ना ज्याला दुबईचा किंग म्हणतात. He's one of the most wanted terrorists. हो तोच. 10 वर्षापूर्वी आपल्या देशात जे सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्याचा मुख्य आरोपी. आणि हा इक्बाल खत्री मोठी रक्कम घेऊन जगातल्या कोणत्याही देशात आतंकवादी हल्ले सहज घडवून आणू शकतो. We know that. 7 देशातले पोलीस इक्बाल खत्रीच्या मागे आहेत. त्याच्या नावाचा रेड कोटेड नोटीस काढण्यात आलाय. आणि आपल्याकडे इन्फॉर्मेशन अशी आहे की हा इक्बाल खत्री यावेळेस आपल्या देशात आणि या शहरात पोहोचलेला आहे. हो. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की इक्बाल खत्री बद्दल आपल्याकडे काहीही इन्फॉर्मेशन नाहीये. ना त्याचे फिंगरप्रिंट्स, ना त्याचे DNA सॅम्पल, काहीच नाही. आपल्याकडे काही असलं तर ते आहेत त्याचे फक्त आणि फक्त फोटोग्राफ्स आणि काही व्हिडिओज. छोट्या नारंगशी असलेल्या दुश्मनीमुळे त्याच्या संपूर्ण गँगचा सफाया झाला आहे. आपल्याकडे त्याचा एकही कॉन्टॅक्ट नाही आहे. शिवाय ही मुलगी जी इक्बाल खत्रीची प्रेमिका आहे, म्हणतात की त्यांचं लग्न झालंय पण कन्फर्म नाहीये. इक्बाल खत्री बद्दल आपल्याकडे फक्त एवढीच इन्फॉर्मेशन आहे. आणि तरीही या इक्बाल खत्रीला आपल्याला काहीही झालं तरी शोधायचं आहे. अँड दॅट्स द चॅलेंज. Don't worry, Chief. लवकरच त्याची बॉडी तुमच्या पायांशी असेल. नाही अभिनव, तू त्याला शूट नाही करणार आहेस. इक्बाल खत्री आपल्याला जिवंत हवा आहे. Alive. Any questions? नो No, चीफ. Chief. Good. नारंगचा राईट हँड पण मेलाय आणि लेफ्ट हँड ही तो अपंग झालाय. पण काय तो अजून जिवंत आहे. यापुढे नाही राहणार. पण आतापर्यंत कमांड फोर्सनी ऍक्शन घेतलीही असेल. आता आपलं काम जास्तच अवघड होणार. माय स्वीट हार्ट, डोंट वरी. आपलं काम आता कमांड फोर्सच करेल. कमांड फोर्स ये, चल मी तुला बाहेर कुठेतरी फिरवणार. ये माल दे. मसाला. मग अरे बघून काय राहिला भाव, माल असली आहे, पटकन द्या ना. अरे गावला रे. सलाम साहेब,
काय नाही साहेब, तो आपला गावाला आहे ना साहेब. ओ साहेब, साहेब मी खरं सांगतो साहेब, साहेब ते पहिले ते सगळे उलटे सुलटे धंदे ना सगळे बंद केले साहेब. हो, तो माल मी स्वतः वापरायला विकत घेतला होता साहेब. साहेब साहेब तुम्ही तर मला ओळखता ना साहेब. गर्दूला कधी खोटं नाही बोलत साहेब. साहिल, चेफ याला चहा पाच जरा. साहेब मी चहाच नाही घेत साहेब, ते सोडून दिलं ना साहेब. अहो साहेब खरं सांगतो मी चहाच नाही पीत. खत्री, इक्बाल खत्री बद्दल तुला जे माहिती आहे ते मला सांग. खत्री साहेब, ते लोक म्हणतात की तो दुबईला आहे, पण आपल्याला माहिती आहे साहेब, तो इतिहास शेजारी कराचीत बसलाय साहेब. गर्दूला खरं बोलतो साहेब, खरंच. ही बातमी आता खूप शिळी झाली आहे गर्दुलला. इक्बाल खत्री भारतात आलाय आणि याच शहरात आहे. का बोलून राहिला साहेब? म्हणजे मग RDX आणि तो हो, नारंग आणि त्याच्या साथीदारांनाही त्यानेच उडवलंय. आता बघा ना साहेब, तुम्हा लोकांना तर सगळंच माहिती आहे ना साहेब. आपलं त्याच्याशी काय पण घेणं देणं नाही साहेब. हा आईच्या ना आपल्याला काहीच माहिती नाही साहेब. खरं बोलून राहिलो साहेब. माहिती आहे गर्दुल्ल्या, तू खूप पोचलेली चीज आहेस. एक वेळ होता की तू खत्रीकडे काम करायचास ना, आणि मला माहिती आहे तुला सगळं काही माहिती आहे त्याच्याबद्दल. चल बोलायचं आता. याची एखादी खास कमजोरी किंवा एखादी सवय? खाणं साहेब, खाणं. तो माल रोड आहे ना आपला, तिकडं जो धारावीच्या डोंगरावर जायचा रस्ता आहे ना, त्या नाक्यावर एक ढाबा आहे, तिथली चिकन बिर्याणी. त्याच्या घशाखाली नाही गेले ना साहेब, त्याला चैन नाही पडत साहेब. जर तू इथे असला ना साहेब, तर तिकडं ढाब्यावर चिकन बिर्याणी खायला नक्कीच टपकणार, नक्कीच जाणार साहेब. साहेब मी गलती. अभिनव, साहिल, मूव. ए जा, त्याची ऑर्डर घे की. ते बघ बसलेत तिकडे. अरे सलीम जा की. कसा दिसतोय मी? एकदम ओरिजिनल. पण जरा मिशी तर सांभाळ स्वतःची. साहिल, कामाकडे लक्ष दे. ओके चीफ. सहा तास झालेत चीफ, पण अजून तरी कोणी आलेलं नाही. आपल्याकडे वाट पाहण्याशिवाय काही पर्याय पण तर नाहीये. वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. आणि जर ते नाही आले तर? मला वाटतं तो नक्की येईलच. नलिनी हारी, एक कुर्मा नान आणि एक स्पेशल चिकन बिर्याणी. म्हणजे ही काय इक्बाल भाईची ऑर्डर आहे काय? हो ना. अरे गाफूर, आलो मालक. एव्हरीवन, इक्बाल खत्रीची गर्लफ्रेंड मोनिका इज हियर.
आपलं पार्सल घ्यायला आलीये. अभिनव, चीफ. बी अलर्ट. येस चीफ. हा मालक. ही इक्बाल भाईंची ऑर्डर आहे, पटकन घेऊन ये. हा मालक. तुमचं पार्सल. धन्यवाद. मॅडम तुम्ही म्हणत असाल तर गाडीपर्यंत नेऊ का तुम्हाला? नाही नाही नको, त्याची काही गरज नाही. धन्यवाद. ठीक आहे. किती झाले? 500 रुपये. हे घ्या. थँक्यू. चीफ ते इथून निघाली. मूव्ह. इक्बाल, आम्हाला बिर्याणी नाही खाऊ घालणार. येस सर. गुड जॉब मेजर राठोड. येस, वी गॉट हिम. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. कीप इट अप. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. इक्बाल खत्री. व्हॉट हॅपन चीफ? तुम्हाला मिशन सक्सेसफुल झाल्याचा आनंद नाहीये का? खूप विचित्र वाटतंय मला. इक्बाल खत्री, इंटरनॅशनल वॉन्टेड क्रिमिनल, ज्याला 7 देशांनी फरार घोषित केलंय, तो इतका सहजपणे आपल्या हाती लागला. स्ट्रेंज. समथिंग इज स्ट्रेंज. कदाचित आपल्याला त्याचा वीक पॉइंट माहिती होता म्हणून. नाही, काहीतरी गडबड नक्कीच आहे. चीफ बघितलंस तुझ्या चीफला? तर मिशन यशस्वी झालं म्हणून अभिनंदन करायचं तर आपल्यालाच कन्फ्यूज करतायत. पण ते नेहमीच बरोबर असतात. आणि बाय द वे, ते फक्त माझे चीफ नाही आहेत, तुझे पण आहेत. व्हॉटएव्हर. तू म्हणतेस तर मान्य करतो मी. मला तर हे अजिबात पटलेलं नाही. एक असा गुन्हेगार ज्याने हजारोंना बॉम्बने उडवून दिलं, त्याला आपण अटक का केली? तिथेच त्याला गोळी घालायला हवी होती. इनफॅक्ट मला पण तसंच वाटतंय की इतका मोठा गुन्हा करूनही हा गुन्हेगार उघडपणे फिरत होता. स्ट्रेंज. व्हेरी स्ट्रेंज. मेजर राठोड, हे तू योग्य नाही केलंस. इक्बाल खत्रीवर हात टाकून तू आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलंस. तू माझ्या विरुद्ध एकही गुन्हा नाही सिद्ध करू शकत. एकदा का मी तुझ्या तावडीतून सुटलो तर आई शपथ एकेकाला कुत्र्यासारखा मारेन. बरोबर बोलतोयस तू. आमच्याकडे तुझ्या विरोधात
काहीही ठोस असा पुरावा नाहीये, म्हणून तू जाऊ शकतोस. साहिल, याला जिथे जायचंय तिथे जाऊ दे. चीफ, सोडून द्यायचं याला? घाबरलायस? मी तर ऐकलं होतं की मेजर रणजित सिंग राठोड जगात कोणालाच घाबरत नाही. तुझ्यासारख्या खतरनाक गुन्हेगाराला तर घाबरायलाच हवं ना. घाबरलो मी. साहिल, जाऊ दे याला. नाही 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 नाही, असं नाही होऊ शकत. तू तू माझी फिरकी घेतोस ना, फिरकी घेतोस ना माझी. तू मला मोकाट नाही सोडू शकत. अरे माझं नाव इक्बाल खत्री आहे. मी अंडरवर्ल्डचा बादशाह आहे, बादशाह. आतंकवाद्यांचा मसिहा. तू मला इतकं सहज नाही सोडू शकत. आम्हाला तर तुला मुळीच सोडायचं नाहीये, पण पर्याय नाहीये. आम्हाला तुला सोडावं लागतंय. जाऊ शकतोस तू. नाही, हे नाही होऊ शकत. जर तू मला सोडलंस तर 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 तो माझ्या आईला ठार मारेल. कोण? खत्री, इक्बाल खत्री. हे काय बरळतोयस? अगं मी बरळत नाहीये. मेजर तू मला गोळी मार मला. आणि सगळ्यांना सांग मी पळण्याचा प्रयत्न करत होतो आणि तू माझा एन्काउंटर केलास. मार ना गोळी, मार ना मेजर. इक्बाल? अगं किती वेळा सांगितलं तुला मी इक्बाल नाहीये. मेजर, मी अब्दुल मजीद. हां, अब्दुल, मला हे माहिती आहे की तू इक्बाल खत्री नाही असते, कारण तुझ्या मानेच्या मागच्या बाजूला अजूनही प्लास्टिक सर्जरीचा मार्क तसाच आहे आणि स्पष्टपणे दिसतोय तो. नो, हे शक्य नाहीये. हे खरंय. हा मेजर, हे खरंय. त्याने प्लास्टिक सर्जरीने त्याचा चेहरा मला दिला, कारण इथे सगळे त्याला फसतील आणि त्याच्या विरुद्धचे सगळे चार्जेस नेहमी करता बसत्यात जातील. याचा अर्थ त्याने मला पण धोका दिला. ऑफकोर्स. मेजर माझ्या आईला वाचव. मेजर, माझी आई त्याच्या ताब्यात आहे. तो तिला मारून टाकेल. त्याने धमकी दिली. जर मी तोंड उघडलं ना तर. तुझ्या आईला वाचवण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे इक्बाल खत्रीला आम्ही मारणं. हे बघ, जर तुला तुझ्या आईला वाचवायचं असेल तर सांग, खत्री कुठे आहे? मला नाही माहित. हे बघ, त्याला वाचवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. मुकाट्याने खरं काय ते सांग. मी खरं बोलतोय. मला नाही माहित. ज्या प्रकारे प्लास्टिक सर्जरीने त्याने त्याचा चेहरा मला दिला, तसाच त्यानेही आपला चेहरा बदललाय. आता मला नाही माहित तो कुठं आहे आणि दिसतो कसा. मी खरं सांगतोय मेजर. पण तुझी प्लास्टिक सर्जरी कोणी केली होती? डॉक्टर असताना
अस्थाना. तू नाही 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 तू हे नाही करू शकत. तू हे नाही करू शकत. ही इज नो मोर. इथे तर सगळेच पुरावे नष्ट केलेले दिसत आहेत. चीफ, हे नक्कीच त्या खत्रीचं काम आहे. ओ नो चीफ, कोणीतरी पूर्ण डेटा डिलीट केलाय. मोनिका, तू हा सगळा डेटा रिकवर करू शकतेस? प्रयत्न करू शकते. जर हार्ड डिस्क नीट असेल तर. या, हरी अप. या. ओ नो. चीफ, बॉम्ब. बॉम्ब? सर 50 सेकंद. आउट. एव्हरीवन आउट. मोनिशा, डू इट फास्ट. जस्ट ट्राइंग. या. मोनिशा, थोडं लवकर कर. अभिनव, मोनिशाला हेल्प कर हार्ड डिस्क काढायला लवकर. हार्ड डिस्क. 1 मिनिट, पूर्ण सीपीयू उचल. डिफ्यूज्ड. चीफ, गुड जॉब यान साहिल. हा तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. सर, हार्ड डिस्क आपल्याकडे आहे. पण आता यात हे बघायचंय की याच्यात काय मिळेल. लेट्स गो. चीफ, लुक ॲट दिस. डॉक्टर अस्थानाच्या कॉम्प्युटरमधून मला हे डिटेल्स मिळालेत. ही इज अब्दुल. याची सर्जरी करून याला इक्बाल खत्री बनवण्यात आलं होतं. याच्या बाबतीत मला कन्फ्युजन आहे. नेहमीप्रमाणेच इक्बाल खत्रीचा नवा चेहरा. पण चीफ, मला एक गोष्ट कळत नाहीये की
हा कोण आहे? हा चेहरा मला ओळखीचा वाटतोय चीफ. आठवलं चीफ. चीफ हा एक NRI आहे. याने अलीकडेच इंडियात खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे रिअल इस्टेटमध्ये. पण याचं नाव काय आहे आठवत नाहीये. शेखर. राज शेखर. याची एकदम छॅक पॅकिंग करून पाठव. कळलं? आता रोकडा दिल्यावर थेट इथं यायचं. ठीक आहे? काय लोचा नको आपल्याला. कोणा बे? डोंट मूव्ह. जर कोणी हलण्याचा प्रयत्न केला तर ए शाण्या, कोणत्या गँगचे रे तुम्ही? हा? माझ्यासाठी अरुण मलाच गत दाखवतो शाण्या. ठावाय तुला कोण आहे मी? ठावाय? व्यवस्थित माहितीये की तू कोण आहेस. राज शेखर उर्फ इक्बाल खत्री. आता मुकाट्याने सगळे आमच्या स्वाधीन व्हा. अबे कोण कोण इक्बाल कोण खत्री? हा? सटकली आहे का तुझी? हा Don't move! असं नाही ऐकणार. हे घे. शेवटी तू तेच केलंस जे तुला हवं होतं. तू इक्बाल खत्रीला मारून टाकलंस आणि मी स्पष्ट शब्दात ऑर्डर दिली होती की इक्बाल खत्री आपल्याला जिवंत हवा आहे. आय एम सॉरी चीफ. पण मी याचा जीव वाचवण्यासाठी माझा आणि साहिलचा जीव धोक्यात नाही घालू शकलो. तू त्याच्या शरीरावर कुठेही गोळी मारू शकला असतास, पण थेट छातीवर. चीफ, जर याने त्याला मारलं नसतं तर त्याने आमचा जीव घेतला असता. आणि याने ज्या परिस्थितीमध्ये केलंय, कदाचित तुम्ही असता तर तुम्हीही हेच केलं असतं. चीफ, सर्जरी तर झालीये. हे इथे काही सर्जरीचे मार्क्स दिसत आहेत. थँक्स. यू वेलकम. म्हणजे आता अब्दुलच्या आईला काहीही धोका नाहीये. इक्बाल खत्रीच्या मृत्यूमुळे अब्दुलला पुन्हा जीवन मिळालंय. ही सगळी तुमची मेहरबानी आहे मेजर साहेब. मला नाही माहित की माझी आई कुठे आहे, पण जिथे कुठे असेल ती नक्कीच जिवंत असेल. दॅट्स ओके. पण आम्हाला तुझ्या साक्षीची गरज भासेल म्हणून काही दिवस तू शहराच्या बाहेर बिलकुल जाऊ नकोस. शुअर. आणि तसंही जोपर्यंत मी या चेहऱ्यापासून आणि त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक आरोपापासून मुक्त नाही होत, मी हे शहर सोडून नाही जाणार. थँक्यू. थँक्यू मेजर. हॅलो. हॅलो चीफ, एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही ताबडतोब इकडे या.
काय झालं शायना? चीफ, हे बघा, हा टॅटू. इथल्या स्किन सेल्सला बघितलं तर हे कळतंय की हा टॅटू कमीत कमी 10 ते 12 वर्ष आधीचा आहे. इक्बाल खत्री सारखा कट्टर माणूस आपल्या पाठीवर नागदेवतेचा टॅटू कधीच बनवणार नाही. याचा अर्थ असा आहे की हा ही इक्बाल खत्री नाहीये. तर मग हा कोण आहे? युअर राईट चीफ. हा इक्बाल खत्री नाहीये. हा नारंग आहे, नारंग. मी हा टॅटू नारंगच्या पाठीवर बघितलाय. हा इक्बाल खत्री नाहीये. अब्दुलही इक्बाल खत्री नाहीये. मग हा इक्बाल खत्री आहे तरी कोण? बघितलं स्वीट हार्ट, किती सहज नारंगला आपल्या मार्गातून बाजूला केलं आणि बिचारा इक्बाल खत्रीला मारून टाकलं. आणि मी हा विचार करत बसले की स्वतःच्याच चेहऱ्यावर स्वतःचीच प्लास्टिक सर्जरी का केलीस? मला माहित होतं की माझ्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी कमांड फोर्सच्या नजरेतून नाही सुटणार. ते लोक हाच विचार करतील की मी इक्बाल खत्री नाही, कोणी दुसराच आहे. आणि हेच झालं. आता बघ, नारंगच्या पाठोपाठ मध्ये सगळे गुन्हे नेहमी करता भस्म होतील. आणि त्यानंतर मी माझा राज्यकारभार पुन्हा सुरू करतो. आणि असा धुमाकूळ घालीन या अंडरवर्ल्ड जगात, असा धुमाकूळ घालीन की जग बघत बसेल. इक्बाल जिथे गुन्हेगारी जगत संपते तिथूनच कमांड फोर्स राज्य सुरू होतं. मेजर, तू डोंट मूव्ह. तुला काय वाटलं की तू कमांड फोर्सच्या हातून इतक्या सहजपणे निसटून जाशील? पण हा तर हा बिचारा तर अब्दुल मजीद आहे ना, ज्याची आई इक्बाल खत्रीच्या ताब्यात आहे. तू तर अब्दुल माजिद बनून सुटू शकला असतास खत्री, पण नारंगला इक्बाल खत्री बनवण्याची तुझी चाल तुलाच महागात पडली. ते म्हणतात ना, एका चुकी पुढे सगळी चालाखी व्यर्थ ठरते. नारंगच्या पाठीवर असलेल्या एका नागाने तुमच्या सगळ्या मनसुब्यांना डंख मारला. नारंग इक्बाल खत्री नाहीये हे तर आम्हाला त्याच्या स्नेकच्या टॅटूवरनच कळलं होतं. पण तू इक्बाल खत्री आहेस हे आम्हाला कसं कळलं हे तू नाही विचारणार आम्हाला? तुझ्या याच सवयीने तुझा घात केला इक्बाल खत्री. जेव्हा मी तुला सोडलं आणि तू निघालास तेव्हा तू हात चाळा केलास आणि तू परत गेल्यावर मला तुझा हात चाळा मला खटकू लागला. मी खूप विचार केला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आली ही सगळी कहाणी, हा सगळा प्रकार. इक्बाल खत्री एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, गुन्हेगार कायद्याशी कितीही लपंडाव खेळू दे, पण विजय हा कायम कायद्याचाच होतो आणि तोही नेहमीच. इक्बाल खत्री, आता तुझं उरलेलं आयुष्य
गजाआड घालवायला तयार हो. चल. चला मॅडम.